आज सोलापूर महानगरपालिकेची एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बैठक झाल्याचं इथं आल्यानंतर कळालं। वास्तविक महापौरांनी या बैठकीचं आमंत्रण ज्या पद्धतीनं महापालिकेत असलेले सर्व पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांनाही देण्याचं कर्तव्य होतं, पण त्यांनी तसं न करता फक्त भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन ती बैठक केली। पाणी पुरवठा उन्हाळ्याचे दिवस आहेत, अत्यंत लोकांमध्ये तीव्र भावना असताना कशा पद्धतीचं येणाऱ्या काळात नियोजन असणार आहे, संबंधित अधिकारी असतील, आयुक्त असतील, या संदर्भांनी ह्या लोकांनी काय नियोजन केलं आहे हे सोलापूरकरांना कळलं पाहिजे होतं। आज सुद्धा बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पाणी पुरवठ्याचे दिवस कुठेही बदलताना दिसत नाहीत। याआधी दुहेरी पाईपलाईन असताना सोलापूरचा पाणी पुरवठा जरा बरा होता अशी म्हणायची वेळ आली। आज पाणी पुरवठ्यामध्ये दुहेरी लाईनची भर झालेली आहे, पाण्याची हे सुद्धा वाढलेली आहे। असं असताना सुद्धा शहराचा पाणी पुरवठाच कुठेही सुधारलेला नाही आहे। मला अपेक्षा आहे की महापौरांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना एकत्रित घेतलं पाहिजे। काही अनुभवी अधिकारी आहेत त्यांची सुद्धा बैठक घेतली पाहिजे, जे बाहेर आज रिटायर होऊन जरी गेले असतील तर त्यांना मानधनावर आत घेतलं पाहिजे। त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या नगरसेवकांनी यामध्ये पाणी पुरवठ्या प्रश्नावर बोललेले आहेत अशाही लोकांचा अनुभवाचा आपण फायदा घेतला पाहिजे। सोलापूरकर महापौरांकडनं खूप आशा ठेवून आहेत। मागची 5 वर्षामध्ये पाणी पुरवठा असाच झाला आणि आताही अशाच पद्धतीचा जर कारभार होत असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये भयावह अशा परिस्थितीला आपल्याला जावं लागेल। कारण एकीकडे IT पार्क होतं आहे सोलापुरामध्ये आणि सोलापूर एका चांगल्या दिशेला जातं आहे असं म्हणतो आहे, पण सोलापूर शहरात जर रोज पाणी पुरवठा होणार नसेल तर आपल्या शहराची काय परिस्थिती राहील। त्यामुळं मी एवढंच सांगतो की सर्व अधिकाऱ्यांबरोबर आम्हा सर्व गटनेत्यांना सुद्धा मिटिंगला बोलवलं पाहिजे, अन्यथा मग आम्हाला स्वतंत्र बैठकासाठी आयुक्तांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जाऊन बसावं लागेल। नाही पण त्यांचं बघा, महापौरांनी त्यांना अधिकार आहे, ते महापौर आहेत, रोज बैठका घेऊ शकतात, पण जर त्याच्यामध्ये कोणत्याही पाणी पुरवठ्याच्या बाबतीत चेंजेस करणार असतील, काही सुधार करायचा असेल तर मी काय त्यांची अडचण म्हणून सांगत नाही आहे, त्यांची मदतच होईल। काही गोष्टी अशा असतात की काही अनुभवी माणसाच्या माध्यमातून लक्षात आल्यानंतर आपल्याला शहराचा पाणी पुरवठा एकत्रित कसा सुधारता येईल याच्यावर ही बैठक आहे। ह्याच्यात श्रेयवादपेक्षा आपल्याला शहरवासियांना पाणी कसं रोज मिळेल याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे। हे आता पदाधिकारी तेच आहेत, त्यांचीच जबाबदारी आहे। पाणी पुरवठा सुधारला, विरोधी पक्षाला जरी बोलवलं तरी त्याचं काय क्रेडिट काय विरोधी पक्षाला जाणार नाही। आम्ही भारतीय जनता पार्टीची इथं सत्ता असेल, महापौर जर त्यांनी आहे तर श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार आहे आणि अपयश असेल हे सुद्धा त्यांनाच स्वीकारावं लागणार आहे। अपयश आलं तर दुसऱ्यांनी केलं आणि श्रेय झालं तर आम्ही कधीही म्हणणार नाही। आम्ही असं म्हणतो की आम्ही पण लोकांतून निवडून आलेलो आहेत, आम्ही लोकांना निवडून आलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे।